applause for him. कारण ते रँक अचीव करणं इज नॉट इम्पॉर्टंट, ती प्रोसेस जी आहे ती खूप महत्वाची आहे. त्या प्रोसेसमधनं जाताना त्यांना जे काय फेस करायला लागतंय, जे काय त्यांचा एक्सपिरियन्स झालेला आहे, जी त्यांना एक लेवल ऑफ मॅच्युरिटी आलेली, म्हणजे त्यांचा स्पीच एवढा संयम, एवढा नॅचरल, इट वॉज सो इझी. म्हणजे ते ॲक्च्युअल एक्सपिरियन्सेस सांगत होते. कुठली गोष्ट अशी ती मी बऱ्याच वेळा स्टेजवर बघतो की आरडाओरडा, खूप जोश आणि उगाच घोषणा, शेरो शायरी, किती नॅचरल होतं त्यांचा एक्सपिरियन्स. So this is what a maturity you get after you go through those phases and you will be a director. You have that bigger team, तेवढे students तुमच्या अंडर आहेत, तेव्हाच ते येणार आहे. ते you will never see a leader like who's not achieved that. त्यांच्याकडनं बाकी सगळं तुम्हाला मग त्या सगळ्या गोष्टी दिसतील. तर कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन कुमार सर. अँड किती लोक आहेत जसे मला पहिल्यांदाच ऐकतायत किंवा दिस इज अ व्हेरी फर्स्ट टाइम? बाकीच्यांनी डोक्याला हात लावला ऑलरेडी आता की सर यांच्यासाठी तर परत काही जुने टॉपिक घेतील नव्हते. ते गरजेचं आहे ऍक्च्युली, त्यांच्यासाठी घेणं गरजेचं आहे. कारण ज्या क्लॅरिटीने तुम्ही इथे बसला आहात, ज्या विश्वासाने तुम्ही इथे बसला आहात, किंवा जी तुमच्यामध्ये एक एड्युटेक बद्दल दॅट यू हॅव अ कनेक्ट, अ बॉन्ड विथ एड्युटेक, तर तो सेम त्यांच्याकडनं झाला पाहिजे. कनेक्ट त्यांचा पण क्रिएट झाला पाहिजे. त्यांना एड्युटेक तेवढंच समजलं पाहिजे जेवढं क्लॅरिटी तुम्हाला समजलं. आणि बऱ्याच वेळा ते रिलीव्ह होतं तुमच्याकडनं जेव्हा मी परत ती गोष्ट सांगतो किंवा परत काही गोष्ट त्या टॉपिक घेतो, तर तुम्हाला परत तो एक एक्सपिरियन्स मिळतो. सो दोज आर न्यू, जे फर्स्ट टाइम ऐकतायत, मला त्यांच्याकडनं फक्त क्विकली एनीबडी ज्यांनी आता हात वर गेलं होते समजून घ्यायचं की एड्युटेक काय आहे, व्हॉट इज एड्युटेक. तुम्हाला आतापर्यंत जे काही समजलंय, काय करताय एड्युटेक एक्झॅक्टली, किंवा काय आहे एड्युटेक? एज्युटेक म्हणजे आपण फक्त त्या ठिकाणी बिझनेसच्या माध्यमातून मी आत्मसात नाही केलं, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून मी जॉईन झालो सर. आणि मला एक जॉईन फक्त एक 7-8 दिवस झाले, आणि ज्यांच्या प्रेरणेनं मी एज्युकेट माझ्यामध्ये भरवून घेतलं ते म्हणजे मिस्टर कागड सर, मिस्टर गिरामकर सर. आणि त्यांनी मला एज्युटेक काय आहे मला भरपूर त्यांनी समजून, मला ऐकायचंय काय त्यांनी सांगितलं तुम्हाला, तर मला ते ऐकायचं शॉर्ट मध्ये. काय एक्झॅक्टली काय तुमच्याकडे एड्युटेक काय की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी? आणि स्वतः आपण पण त्या फील्डमध्ये ज्यावेळेस काम करू तर कुठेतरी त्या ठिकाणी पूर्ण जी येस क्वालिटी एज्युकेशन विद्यार्थ्यांपर्यंत अफोर्डेबल प्राइस मध्ये पोहोचवायचं आहे एज्युटेक. हे एज्युटेकचा उद्देश आहे. आणि क्वालिटी एज्युकेशन गरीब विद्यार्थ्यांना मिळते कमीत कमी फीस मध्ये. सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना आणि खेड्यामधल्या विद्यार्थ्यांना क्लासेस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हा सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म असतो. कारण खेड्यामध्ये हा शिक्षण ट्युशनच्या माध्यमातून गरीब मुलगा तिथं शहरापर्यंत येऊ शकत नाही. आणि हे ज्यावेळेस पॅकेज आपण त्यांना दिलं ते इतका समाधान झालं की कारण त्याला दुसऱ्या लातूर इज वन ऑफ द बेस्ट एज्युकेशन हब्स इन महाराष्ट्र. आपण कन्सिडर इथं सिटी, इथं प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत चांगलं शिक्षण पोहोचतंय. हे तर ग्रामीण नाहीये ना, हे शहर आहे. मग लातूर मध्ये सर कसं आहे, किती टक्के मुलांपर्यंत पोहोचतंय चांगलं शिक्षण सर? अंदाजे जस्ट 15% मुलं. मग बाकीच्या 85% पर्यंत त्याच्यासाठी तर हे एज्युकेट हा, म्हणजे शहरात पण प्रॉब्लेम आहे, ग्रामीणला पण प्रॉब्लेम, नुसतं शहरात. ठीक आहे. अजून कोण काय? प्रश्न विचारू शकत नाही सरांना किंवा नाही समजलं तर विद्यार्थी रिपीट कितीही पाहू शकतो. सर, मुलांनी स्वतःहून अभ्यास करावा यासाठी आपण एज्युटेक विद्यार्थ्यांना. आता सगळ्यांकडनं मला सगळं कळलेलं आहे की तुम्हाला एज्युटेक किती कळलंय ऍक्च्युअल. सर, आपलं एज्युटेक याचा जे आपण हे करू तर ते थॉमस पेननं एक सिद्धांत सांगितलेला आहे, झिरपणारा सिद्धांत म्हणतात त्याला. तो सिद्धांत आपल्या एज्युटेकला तंतोतंत लागू होतो. शिक्षणापर्यंत जर विद्यार्थी जाऊ शकत नसेल, वाडी वस्ती तांड्यापर्यंत जर शिक्षण पोहोचू शकत नसेल, म्हणजे त्याच्या विद्यार्थी जर शिक्षणापर्यंत पोहोचू शकत, आपण शिक्षण त्यांच्यापर्यंत समवट मोर ऑर लेस सगळेजण आहेत. तुम्हाला थोडंफार कळालं असेल, पण
मला सांगायचं काय की आता हे पाण्याची बॉटल आहे आणि ह्याच्यामध्ये खूप छान पाणी आहे. बिल्वेरा नाव आहे, बिल्वेरा, ओके, बिस्लरीचाच एक प्रकार आहे हा. ह्याच्यामध्ये मिनरल्स आहेत खूप सारे आणि एकदम हिमालयाच्या पायथ्याचं पाणी असं समजू आपण. मी आलो सर तुमच्याकडं. सर हे जे पाणी आहे ना हे एक नंबर हिमालयाचे मिनरल्स आहे, हे ते सगळं आहे. तुमच्यासाठी ही छान गोष्ट आहे, काय वाईट नाही. ओके, गुड, ठीक आहे. ह्याचं काय करायचं त्यांनी? प्यायचं आहे पाणी, ठीक. बट अंटिल अनलेस मी त्यांना रिअलाइज नाही करून देते की हे का गरजेचं आहे त्यांच्यासाठी, तोपर्यंत त्यांना या प्रोडक्टचं काही अप्रिसिएशन राहणार नाही. मग पहिलं तुम्हाला काय करायचं आहे तर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचं. एड्युटेकचं तुम्ही सांगायच्या आधी तुम्हाला काय सांगायचं आहे, आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे. आपल्याकडं ऍक्सेसचा प्रॉब्लेम आहे. कशाचा? कसला ऍक्सेस आहे? एज्युकेशनच्या ऍक्सेसचा प्रॉब्लेम. शिक्षण मिळतंय, शिक्षण क्वालिटी शिक्षणाचा प्रॉब्लेम नाहीये, क्वालिटी शिक्षण आहे, पण ते कसं आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आपण, कारण ते एकतर महाग आहे किंवा अशा काही जॉग्राफिकल भागामध्ये आहे जिथपर्यंत आपण जाणं शक्य नाही, म्हणजे त्याचे दरवाजे बंद आहेत. मग आपल्याला हे दरवाजे फक्त उघडायचे. प्रॉब्लेम काय आपल्याकडे? ऍक्सेसचा प्रॉब्लेम आहे टू क्वालिटी एज्युकेशन. अँड व्हॉट इज एड्युटेक इज द सोल्युशन टू दिस ऍक्सेस ऑफ क्वालिटी एज्युकेशन. मग जर मी तुम्हाला सांगितलं की सर तुम्ही जे आता पाणी पिताय त्यांनी हे प्रॉब्लेम्स होत आहेत आणि मग त्याचं सोल्युशन दिलं तर ह्या पाण्याची किंमत तुमच्या मनामध्ये ह्याचं महत्व कळलं. मग ती काय? मी नुसतंच येऊन चालू झालो नाही या पाण्यामध्ये हे ते 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 ठीक आहे. खूप प्लॅटफॉर्म्स असतील असे कदाचित. आय नीड टू मेक यू अंडरस्टँड देयर इज अ सिरियस प्रॉब्लेम ऑफ ऍक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन. चांगल्या दर्जाचं शिक्षण बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. आणि एड्युटेक काय करत आहे या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आलं. सोल्युशन म्हणजे काय खूप असं मोठं रॉकेट सायन्स आहे का? असं काय संशोधन लावलं का? सायंटिस्ट कुठे लॅबोरेटरीमध्ये बसून कोरोनाचं वॅक्सिन वगैरे डेव्हलप केलं असं काय केलंय का? सगळ्यांकडे याचं सोल्युशन होतं. त्याचा वापर कसा स्मार्टली केलाय तो फक्त एड्युटेकने काय केलंय की बेस्ट टीचर आहे आपल्याकडं दिल्लीमध्ये, त्यांना मला इकडे लातूरच्या एका गावात जवळच्या कुठेतरी घेऊन 100 विद्यार्थ्यांना शिकवायचे. आता ते टीचर दिल्लीवर येऊन इकडे राहतील का? पण हे 100 विद्यार्थी आपण दिल्लीला घेऊन जाऊ का? मग आपण काय केलं त्या टीचरला म्हटलं तुम्हाला जेवढं नॉलेज आहे तुम्ही सगळं आम्हाला सांगा, आम्ही ते रेकॉर्ड करतो आणि ते रेकॉर्ड करून एका बुक मध्ये टाकतो आणि या बुकच्या 100 कॉपीज बनवतो आणि ते कोण देतो? त्या गावातल्या 100 मुलांना. ह्यानी काय झालं जे सरांनी मला समजून सांगितलं की आपण शिक्षण त्यांच्यापर्यंत नेलं, त्यांना शिक्षकांपर्यंत जाणं शक्य होतं का? नव्हतं. मग आपण काय केलं शिक्षकांना त्यांच्यापर्यंत नेलं. पण हा सगळा उठाठेव कशासाठी? आता असं समजा की त्यांच्यापर्यंत शिक्षण नाही पोहोचलं, उदाहरण जे आता चालूच आहे, मग त्यांचं जगणं मुश्किल झालंय का? त्यांचा जीव धोक्यात आहे का? काहीच नाही ना सर. मग एवढं कशाला हे मी लातूरला आलोय 7 तास ड्राईव्ह करून तुम्हाला सगळ्यांना समजून सांगतोय, तुमच्यात एक प्रेरणा जागृत करतोय की जावा त्या मुलांपर्यंत शिक्षणात पोहोचवा. कशासाठी हे सगळं? का मला खूप महान बनायचंय? काय एक्झॅक्टली काय ह्याच्या मागचा हेतू काय? त्या मुलांचा गुणवत्तेचा दर्जा वाढवला. हा गुणवत्तेचा दर्जा वाढवला आपण. एज्युटेक आता मला समजायची करायचं सगळं करण्याची गरज काय? त्याचा दर्जा का वाढवायचा आपल्याला? सर्वजण शिकले पाहिजे. सर्वजण शिकले पाहिजे. बरं. शिक्षणामुळे कुठल्याही देशाचा विकास हा त्या देशातील शिक्षणाच्या दर्जेवर अवलंबून असतो. बरं. देशाचं शिक्षण समृद्ध असेल, क्वालिटी असेल, हा. तर तिथला देश विकसित होऊ शकतो. बरं बरं एज्युटेक सारखं शिक्षण द्यायचं. बरं. एज्युटेक मध्ये जी क्वालिटी आहे आतापर्यंत आपल्या ऑल इंडियामध्ये तयार झालेली नाही सगळ्यात महत्त्वाचं. नाही हे कशासाठी करायचंय मला ते थोडासा प्रश्न पडलाय की मी काय एवढं डोक्याला त्रास करून घ्यायचा, काय इथपर्यंत यायचंय, तुम्हा लोकांच्या डोक्याला का त्रास द्यायचा आहे? आपण एक
चांगली कमाई करतोय आणि चांगला कामं करतोय. बरं, म्हणजे तुम्हाला पैसे कमवून देण्यासाठी हे सगळं एवढं मानलं जातं. हा समान शिक्षण पद्धती म्हणजे गरीबातला गरीबी जरी विद्यार्थी असला त्यापर्यंत हे एज्युकेट पोहोचलं पाहिजे आणि सर्वांना एज्युकेशन समान याच्याने भेटलं पाहिजे. बरं, ठीक आहे. शाळेमध्ये शिक्षकांना विद्यार्थी प्रश्न विचारू शकत बरं या ठिकाणी या पुस्तकामधून ते बरं, प्रश्न नाही विचारू शकत म्हणून आपण एड्युटेक बनवलं. या ते पाहून विद्यार्थी स्वतः अभ्यास करू शकतो. ह्याच्या मागची खरी प्रेरणा मी सांगू आता एक मिनिटात की काय आहे. हा. जाहिरात न करता मुलांना मूळ किमतीमध्ये ते पोहोचलं तर आणखी पोहोचवणं वगैरे लास्ट एकदम नंतर आलं. पहिले हे बनवणंच कशाला आहे ठीक आहे, आपण आता त्या प्रश्नावर आहे. ते कसं पोहोचवलं काय तो नंतरचा पार्ट आहे. सर्वांना सारखं शिक्षण भेटलं पाहिजे. पण कशासाठी पाठवायचं गोरगरिबाकडे शिक्षण? ते काय मिळणार ते करून? हा बरं, ट्युशन लावून तर काय करणार आहे किंवा त्याच्यापर्यंत पोहोचून. आता मी पोहोचवलो सगळ्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलो, सगळ्या शहरातल्या आणि गावातल्या सगळ्यांपर्यंत. त्याच्यानंतर काय होणार आहे? अभ्यास करून काय होणार पुढे मुलांचा जग कसा होणार? अभ्यास केल्यानंतर काय होतं पुढे? प्रोसेस काय असती? अभ्यास केला तुम्ही देशाकडे विद्यार्थ्यावर बोलत. आता विद्यार्थी काय करतो अभ्यास केल्यानंतर? परीक्षा देतो. मूळ प्रॉब्लेम असं झाला होता, शिक्षण मिळत नाही ह्याचा मला काही प्रॉब्लेम नव्हता. माझी सगळ्यात मोठी अडचण होती परीक्षा. परीक्षा सगळ्यांसाठी समान आहे. मग तो मुंबईतला असो, दिल्लीतला असो, पुण्यातला असो, का लातूर मधला असो, का नांदेडला असो, का परभणीतला असो, का अजून कुठल्या गावातला असो, पेपर सगळ्यांना सेम येतो. इररिस्पेक्टिव्ह तुम्ही कुठल्या गावातले, तुम्ही कुठल्या आर्थिक निकषामध्ये बसता का. असं काय आहे की ईडब्ल्यूएस साठी वेगळा पेपर येतो, ग्रामीण साठी वेगळा, शहरासाठी वेगळा. पेपर सगळ्यांना सेम. हा अन्याय मला सहन होत नाहीये की पेपर तर सेम आहे, मग शिक्षण का नाही सेम सगळ्यांसाठी? पेपर सेम दिला ना तुम्ही. मी ऍज अ गव्हर्नमेंट जर सगळ्यांना सांगितलं तुमची सगळ्यांची चाचणी एका निकषावर होणार आहे, एका लेवलवर, मग मी जर तुमची जबाबदारीने एका लेवलवर सगळ्यांची परीक्षा घेतोय तर माझी दुसरी जबाबदारी काय? तुम्हाला सगळ्यांना सेम लेवलचं शिक्षण दिलं पाहिजे. मग ठरलं ना की खरंच कोण हुशार आहे, कोणाची किती गुणवत्ता आहे, काय आहे, सगळे एक्सवायझेड सगळ्या गोष्टी कधी ठरतील? जर सगळे कंडिशन्स तुमचे दिलेले सेम असतील आणि मग त्याच्या अगेन्स्ट मी जी तुमची टेस्ट घेतोय ती सेम असेल. आता तसं होतंय का? त्या मुलांवर अन्याय नाही का? आता त्या मुलाची काय चुकी? तो कुठे जन्माला आलाय किंवा काय त्याची ऍक्च्युअल आर्थिक परिस्थिती असेल किंवा कुठे कुठल्या गावामध्ये तो राहतोय किंवा तिथं ऍक्च्युअल स्कूल आहेत नाहीये, ही त्या मुलाची चुकी आहे का? मुलाची तर काही चुकी नाही. मग आपल्याला हा जो गॅप आहे ना हा भरून काढायचा. त्याच्यासाठी आपण हे जे अनइक्वल गॅप आहे ना, मी काय म्हणतो तुम्ही सेम प्लॅटफॉर्मवर ठेवा, संधी देऊन बघा त्यांना एक, आणि मग बघू आपण की किती खरंच कुठल्या पोरांमध्ये किती हुशार आहे, किती ताकद आहे, किती मेहनत घ्यायची तयारी. आणि तुम्हाला कळेल. आत्ताच मी मध्ये मराठवाड्याच्या त्या प्रोग्रामला येऊन गेलो. 45 डिग्रीज मध्ये बसलो होतो आम्ही. 400 लोक एवढ्या हॉलमध्ये 400 लोक भरले होते. पण हालत पण नव्हती लोक. मला असं वाटतं थोड्या वेळी जावा उठून पटपट झाले तुमचं पारितोषिक वितरण झालं, सगळं झालं तर मी गेलं पाहिजे. पण हालायला तयार नव्हतं, पण असा स्पिरिट होता. आणि असे विद्यार्थी बघितले मी जे 98, 99, 97, काही पालक आले चप्पलच घातलेली होतं. तसंच शेतात इकडे झाले होते स्टेजवरती. 89, 93 असे 40-50 विद्यार्थी होते. मी दरवेळेस एक स्टोरी सांगायचं सुरू आल्याची कर्नाटकमधल्या एका विद्यार्थिनीची, की तिच्यामध्ये सगळं पोटेन्शियल होतं, सगळं होतं, पण तिच्यापर्यंत तो ऍक्सेस नव्हता त्या शिक्षणाचा. आणि तिला ऍक्सेस दिला त्याच्यानंतर ती कर्नाटक राज्यात तिसरी आली. राज्यात तिसरी. सिंगल पेरेंट, एकटी आई तिला सांभाळते. तिच्या शाळेचा व्हिडिओ बघा युट्यूबवरती आहे. कौलव पण काही काही ठिकाणी नाही शाळेला. अशी शाळेत ती मूडबिदरी म्हणून गाव आहे
कर्नाटकमध्ये, मँगलोरमध्ये, पुढे मूडबिद्री मधनं त्या मुलींनी बँगलोरच्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना चितपट केलंय. कर्नाटकमध्ये किती मोठी मोठी शहर आहेत, सगळ्या शहरांमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या मुलींनी मागे टाकलं. फक्त काय केलं आपण, तो जो गॅप होता ना तो प्लेइंग लेवल फील नाही. आज जर मी सगळ्यांना आता क्रिकेट खेळताना एका टीमला सांगितलं असतं हा तुम्ही कशी बॅट फिरवा, तुम्ही आउटच नाही, ती जिंकली असती ना टीम. आता थोडक्यात तेच चालू आहे. तुम्ही जी शिक्षण संस्था किंवा जी शिक्षणाची सिस्टीम बनवलेली ती कशी आहे की ज्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचत नाही त्या मुलांचं काय होतं, ते ह्या बाकीच्यांना हरवूच शकणार नाही. पण त्यांचे बाय डिफॉल्ट मार्क कमी असल्यामुळे त्यांना अपॉर्च्युनिटी कमी मिळणार. अपॉर्च्युनिटी कमी मिळाल्यामुळं प्रॉब्लेम काय होतोय, पुढे ते त्यांच्या मुलांना शिकू शकत नाही कारण त्यांना नोकरी 15-20 हजारचीच लागते. मग ह्यांच्या मुलांनी करायचं काय, परत तीच सायकल. ह्यांना पण शिक्षण नाही मिळालं, मग त्यांच्या मुलांना पण नाही देऊ शकणार कारण ह्यांना चांगली नोकरी नाही लागलेली. ते त्या चक्रात अडकले, बाहेरच नाही पडू शकत त्या चक्रात. हा एक मॉडरेट किंवा मीडियावर क्रिटिकचा एक सर्कल आहे, त्या बाहेरच नाही पडलेले. किती फॅमिलीज वर्षानुवर्ष 5 पिढ्या बघितले तर तसेच आहेत ते. And education is the only shortcut to get out of this circle. पण त्यांच्यापर्यंत संधीच नाही देते. मग सुवालेमला जर एक संधी मिळाली आणि तिने तेवढ्या 2 वर्षामध्ये एवढी ग्रीप पकडली की ती राज्यात तिसरी येऊ शकते, असे किती विद्यार्थी असतील आपल्याला. तेवढ्या त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी माहिती तुम्हाला? हा बर, त्याच्यातले किती लोक वंचित आहेत शिक्षणापासून चांगल्या? 80% प्लस. 80% तुमचं मी थोडक्यात लॉजिक क्लिअर करून देतो. लातूरमध्ये गुड स्कूल्स कुठले आहेत आता? 10-15 स्कूल्स आहेत, पोद्दार वगैरे. MIT किती स्ट्रेंथ असेल एक स्कूलची? 3000, 50,000 झाले विद्यार्थी इथं. पॉप्युलेशन किती लातूरचं? हा 30 lakhs. 30 lakhs मध्ये साधारण 10 लाख विद्यार्थी असतील. ह्याचे फक्त 50,000 विद्यार्थ्यांना एज्युकेशन, डिसेंट एज्युकेशन मिळत आहे, बाकीच्यांना. पण ह्या जेवढ्या शाळांची नावं सरांनी आता एक्झाम्पल दिली, किती फी असेल? 2.5, 2, 1, 1.5 अशीच असेल ना फी. लातूर मधले इन्कम टॅक्स भरणारे लोक 6% आहेत. आणि तुम्हाला काय वाटते की 20,000 वाला नोकरीवाला माणूस त्या शाळेत टाकू शकतो का? असं किती पॉप्युलेशन आहे? 90% पॉप्युलेशन असायचे त्या शाळेमध्ये टाकू नाही शकत. 10% मुलांना फक्त एज्युकेशन अंदाजे मिळत आहे. तुमच्याकडे जर 2.5 करोड, 2.25 करोड विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात, त्यातले 2-1 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण नाही पोहोचले, वंचित आहेत ती लोक. त्याच्यासाठी हा सगळा उठाव ठेवले, त्याच्यासाठी मी एवढा 7 तास आलेलो असं तुमच्या लोकांनी. ही जी जबाबदारी ना, दिस इज एक्स्ट्रीम. म्हणजे ह्याला कोण पैशाच्या स्वरूपात बघत असेल, कोण बिझनेसच्या स्वरूपात बघत असेल, कोण टीम बिल्डिंग, रिलेशन, नेटवर्किंग, कुठल्या अँगलनी बघा. पण जे एंडला ऍक्च्युअल तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता ना, आय एम कन्सर्न मोर अबाउट दॅट की हाऊ मेनी स्टुडंट्स आर वी ऍक्च्युअली रिचिंग, हाऊ मेनी स्टुडंट्स आर वी ट्राईंग टू गिव्ह एन ऑपॉर्च्युनिटी. सुवालेम सारखे आपण किती केस स्टडीज करू शकतो या पुढच्या 10 वर्षात, हे माझा मेन कन्सर्न. क्लिअर झालं एड्युटेक काय? एकदम क्रिस्टल क्लिअर. बर, तुम्हाला एक थोडक्यात अजून 5 मिनिट्स मध्ये मी हे क्लिअर करतो की एड्युटेक किती मायक्रो लेवलला जाऊन विद्यार्थ्यांच्या साठी प्लॅनिंग करते किंवा काय आपण ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन करतोय. जे नवीन आहे तिथं थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता मी पुस्तक दिलं एखाद्या विद्यार्थ्यांपर्यंत, एखादं काय आहे का बुक वगैरे किंवा काय बघू दे, पेपर बघू. आता ही बुक आहे एड्युटेकची, मी सरांना लिहून दिली की सर तुमच्या मुलासाठी आता हे फुल स्टॉप आहे, ह्याच्यामध्ये दिल्लीतले बेस्ट टीचर्स आहेत, त्या त्या विषयाचे, हे जे शिकवलं ह्याच्या पलीकडे आता तो विषयच नाही. म्हणजे एकदा ह्याच्यात अख्खा त्याने अभ्यास केला, स्वतः लिहिलं, आणलं तिथं टीचरकडनं बघितलं,
म्हणजे त्याचं शिक्षण त्या विषयाचं संपलं. तर हे सरांच्या त्या विद्यार्थ्याला दिलं. तुम्हाला वाटते का मग तो विद्यार्थी लगेच नंबर 1 येईल महाराष्ट्रामध्ये? नंबर 1 येण्यासाठी त्याला काय करायला लागेल? स्वतः अभ्यास करायला लागेल. पुस्तक देऊन तो नंबर 1 होणार का? अभ्यास करायला लागेल. म्हणजे थोडक्यात पुस्तक पहिलं तो उघडायला लागेल. तुम्हाला काय वाटते किती पर्सेंट मुलं पुस्तक उघडत असतात? तुम्ही तर सेल केला, तुमचे बीवी पण मिळाले, तुमचे क्रेडिट पण झाले, तुम्ही विड्रॉ पण केले. किती पर्सेंट विद्यार्थी हे करतात, पुस्तक उघडतात? 20%. आता हे 5% म्हणते कोण? म्हणजे मला तर असं वाटतं की आताच पुण्याला निघून जावं की मनी रोटेशन प्लॅन चालू आहे काय माहिती. 5% लोक प्रोडक्ट, 95% सगळं सर्क्युलेशनच चालू आहे. आता हे जर तुम्हाला एक गंमत सांगतो, स्टार्टिंगला जेव्हा आम्ही हे लॉन्च केलं होतं ना, तेव्हा रेशो होता 30%चा की फक्त 30% बुक ऍक्टिव्ह झालं, 70% बुकच ऍक्टिव्ह नाही झाल्या. आणि मला कळतच नव्हतं की हे काय प्रॉब्लेम होतो. आता बुकच्या कव्हर पेजला काहीतरी चांगलं हिरो ठेवून मग त्यांना आकर्षण होईल ते उघडण्यासाठी काय करायला लागेल? पुस्तक तर उघडलं पाहिजे विद्यार्थ्यांनी. का आता प्रत्येक मुलाला 1-to-1 काउन्सिलिंग करायचं, बाबा हे कर, अभ्यासासाठी चांगलं आहे, काय ना काहीतरी. त्याचं बुक कसं उघडायला पाहिजे? त्याला बुक उघडण्यासाठी भाग तर पडायला लागेल आपल्याला. आता तो करत नाहीये स्वतःहून, कुणालाच आवडत नाही अभ्यास करायला. थोडक्यात त्याची गोडी निर्माण तर करायला लागेल त्याला. क्विज, ठीक आहे. आता क्विज जे बरेच जण बोलले, क्विज पर्यंत का आलो सर आपण? हाऊ डिड वी कम टू कन्क्लुजन की क्विज ठेवा, स्कॉलरशिप ठेवा? त्यांनी अभ्यास करून एखादं छोटं जरी बक्षीस मिळवलं तर त्याचा आनंद एवढा गगनात मावेन असा असतो. कारण की मी माझं उदाहरण सांगतो, मला शाळेमध्ये एक पेन मिळाला होता. मी थोडंसं लिहायचो ठेवून द्यायचो, थोडंसं लिहायचो ठेवून द्यायचो, वर्षभर पेन सांभाळला आणि सगळ्यांना दाखवला. आई वडिलांनी 10 पेन दिल्या, त्याचं कौतुक नव्हतं, परंतु शाळेतून मिळालेल्या पेनचं खूप कौतुक होतं. म्हणजे बक्षीस काय आहे त्यापेक्षा बक्षीस मिळालं याचं खूप मोठं कौतुक असतं. त्यामुळे मी सांगतो मी का हे कन्क्लुजन वरती पोहोचलो. पहिले तर आम्ही ह्याच्यामध्ये होतो की ऍक्च्युअली मुलांना आवडतंय काय. पहिले ते शोध काढू की मुलांना आवडतंय काय. मुलांना आवडतं मोबाईल, कंटिन्यू मोबाईल आणि गेम्स. आता तरी रील्स वगैरे थोडंफार डायव्हर्ट झाले, पण ज्या वेळेस आम्ही हे बनवतो तेव्हा एवढं रील्सचं कल्चर नव्हतं. रील्स एवढ्या 2 वर्षामध्ये खूप एक्स्ट्रीम झाले. त्याच्या आधी इट वॉज गेम्स. म्हणजे तासन-तास ते गेम्स खेळत बसायचे. की मग थोडं R&D केल्यानंतर लक्षात आलं व्हॉट डज अ गेम डू टू द ब्रेन, की तुम्हाला ती सारखी खेळत राहूशी वाटते. तुम्हाला सारखं त्याच्यावर 3 तास तुम्ही विचार करा, 4 तास माणूस खुर्चीवर उठत नाही, एकच गोष्ट करत बसलाय त्याच्या फोनमध्ये जी रिअल पण नाहीये. तर गेम प्लेज विथ युअर ब्रेन्स हार्मोन्स, दॅट इज युअर डोपामिन लेवल्स, जेणे तुम्हाला फिलिंग गुड, फिलिंग बॅड हे सगळे फॅक्टर आहेत. हारलं की तो निराश होतो माणूस, जिंकला की खुर्चीतनं उड्या मारून एक्साइटमेंट मध्ये. हे सगळे कशामुळे होत आहे? इट्स प्लेइंग विथ युअर माइंड. हे जेव्हा प्ले करतायत प्रोग्रामर्स, एक सॉफ्टवेअर येतो, तो एवढा ब्युटिफुली डिझाईन आहे की तुम्हाला त्याच्यात एंगेज ठेवतो तो, आणि छोट्या छोट्या विक्टरीज देऊन तुम्हाला तो फील गुड फॅक्टर येतो. छान वाटतं, अजून खेळूशी वाटतं, अजून खेळूशी वाटतं. वी थॉट आपण अभ्यासाला असं का नाही करू शकत? कारण का आपल्या वेळेस, तुमच्या वेळेस, माझ्या वेळेस का अभ्यास केला होता आपण? मी अभ्यास का केला होता? शाळेत का गेले होते सर तुम्ही? तुम्हाला पेन मिळाला, शाळेत कशासाठी गेले तुम्ही? तुम्हाला तर त्यावेळेसच क्लॅरिटी होती का की बाबा मला मोठं होऊन असं व्हायचं तसं व्हायचं? आई वडिलांना जायचं म्हणजे जायचं. हा, भीतीपोटी गेले, नाही तर फटके पडतील. दुसरं काय नव्हतं, मला तर आठवत नाही. म्हणजे एक तर होतं की बाबा अभ्यास नाही केला तर उद्या फटके पडणार शाळेत, म्हणून सगळे लाईनशीर आपल्या फटाफट होमवर्क करून रेडी. सांगायची पण गरज नव्हती, एवढा धाक होता आमच्याकडे टीचर्सचा. आता तसं राहिलंय का? आता टीचरला टेन्शन येतं दुसऱ्या वर्षी शाळेत जात. आता ते नाही राहिलेलं. तर ते रिअलाइज झालं की हा सगळा गेम स्टिकचा आहे आणि रिवॉर्डचा आहे.
झडी पडायची म्हणून अर्धे मुलं अभ्यास करायचे त्यावेळेस, मोस्ट ऑफ द किड्स. आता थोडं उलट झालंय, तर छडी पालकांना पण मारता येत नाही म्हणून पालक लोक त्यांना जरा लालच देत राहतो. आईस्क्रीम नेतो, पिझ्झा आणतो, पार्क मध्ये नेतो, एवढे मार्कावर सायकल घेऊ, इकडे फिरायला जाऊ, फुल ट्रान्झॅक्शन चालू आहे, व्यवहार. पालक पेरेंट स्टुडंट हुशार झालेले, त्यांना माहिती एखादं नाही दिलं की मग ते तेवढंच लावून धरतात. हा ठीक आहे, काय देणार नाही आता, काय अभ्यास करायची. सो व्हॉट वी थॉट की एक तर त्यांना गेम आवडते खेळायला, अँड मोर ऑर लेस त्यांना एक तर स्टिक पाहिजे नाही तर रिवॉर्ड पाहिजे. स्टिक देऊ शकत नाही आपण, मग रिवॉर्ड द्यायचा इन द फॉर्म ऑफ स्कॉलरशिप. आणि आपण एक डिझाईन करू गेम काइंड ऑफ अ फॉर्मॅट, ज्याच्यामध्ये मुलं येतील, लाईव्ह गेम खेळतील, कॉम्पिटिशन राहील, एक ॲड्रेनलिन रश राहील, आणि ती झाल्यावर त्यांना काही ना काहीतरी स्कॉलरशिप मिळेल. ह्याची होणार काय, त्याला ती गेमचं पण फिलिंग येईल, आणि त्याला लक्ष दिलं, थोडा अभ्यास करून बसलो तर अजून जिंकू शकतो, थोडा अभ्यास करून बसलो तर अजून जिंकू शकतो. आपण ह्याचा जो फॉर्म्युला लावला तो ड्रीम 11 ला कॉपी केला. ड्रीम 11 माहिती आहे ना, एक जुगार टाईप काहीतरी ऑनलाईन गेमिंगचं होतं. मी बघत होतो की ह्याच्यावर का लोक वाढली आहेत, एवढी लोक का खेळत आहेत. ते ह्याच्या आधी पण बरेचसे प्लॅटफॉर्म होते, तेच का जास्त खेळत आहेत. मग लक्षात आलं की अरे ते जेवढे खेळत आहेत त्यातल्या 50% लोकांना बक्षीस द्यायचे, थोडं छोटंच द्यायचे. आता या हॉलमध्ये सपोज 100 लोक बसले, आणि मी म्हणलं की 100 लोकांमध्ये 100 रुपयाने आपण एक गेम खेळतोय, आणि एकाच व्यक्तीला मी 10,000 रुपये, तर बाकीचे 99 पुढच्या वेळेस खेळायला विचार करतील, बरोबर आहे. पण मी सांगितलं नाही 50 लोकांना मी 100 ला 200 देणार. 50 नाही जिंकले, पण जे 50 जिंकले ते तर पुढच्या वेळेस येणार आहेत, कारण ते ऑलरेडी जिंकले. विनर्सची जर प्रॉबिलिटी जास्त ठेवली तर ते विद्यार्थी परत पुढच्या याला येणार. मग अशा प्रॉबिलिटीवर आपण काय ठरवलं की 100 पैकी 40 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायची. एकाच मुलाला 1000 रुपये दिले एका क्विज मध्ये तर मजा येणार आहे का? तो मुलगा खरंच खेळेल का, त्याचे आई वडील बसतील खेळायला हे पण माहित नाही. 1000 रुपयासाठी मग प्राइस पण अशा ठेवायची स्कॉलरशिप की तो स्वतः विद्यार्थीच बसेल, आणि जास्तीत जास्त मुलांना दिले तर ते पुढच्याच ते येतील, आणि जे थोडक्यात मिस झाले त्यांच्या डोक्यात काय राहणार आहे, थोडक्यात उठलंय पुढच्याच अभ्यास करू, मग ते हे बुक उघडायला प्रयत्न करतील. पण आपले टीचर्स हुशार आहेत, त्या विद्यार्थ्याला 30 रुपये लोएस्ट बक्षीस आहे, 150 रुपये हायएस्ट बक्षीस आहे. हे द्यायचे मान्य, पण टीचर काय करतात, 20 क्वेश्चनचं क्विज आहे. मग 20 क्वेश्चनचा क्विज खेळताना पहिला क्वेश्चन झाला, 4 लोकांचं रॉंग आलं, बाकी 96चं करेक्ट आलं. टीचर हा 96 साठी परत क्वेश्चन अख्खा व्यवस्थित शिकवतात, कारण त्या 4 लोकांचं चुकलं होतं. आता ह्या 96 लोकांना स्किप नाही करता येत, नाही तर पैसे गेले, बसून राहायचे, रिव्हिजन होणार. असाच पुढचा प्रश्न त्यांना 2 ते 1.5 तास पिळतात. 30 रुपये देऊन तुम्ही त्याला 2 तास अभ्यासाला बसवून दाखवा, मी म्हणाल तशीच देत नाहीत त्यांना पैसे, तशी स्कॉलरशिप देत नाहीत. त्या एक्स्ट्रॅक्शनचा पूर्ण असा तो विषय त्यांच्यामध्ये आतमध्ये विंबून टाकतात की परत त्या मुलाला त्या विषयाचं काही विचारू दे, त्याला एवढं रिपीट झालेलं असतं. 20च्या 20 प्रश्न शिकवायचे, पण ते कसे शिकवायचे, गेम फॉर्मॅट. आणि त्याला उठताच येत नाही त्या गेम मधनं, कारण गेला की तो एक्झिट. आणि ह्याला अजून रिफाईन करतो आपण, अजून त्याला बेटर करणार आहे. हे तर थॉट प्रोसेस आहे फक्त, की त्याला पुस्तक कसं उघडायचं. पण माझ्या अँगलनी जर तुम्ही खरंच, मी जर फक्त बिझनेसच्या अँगलने आलो असतो तर मी काय म्हणलं असतं, पुस्तक विकतायत, चालू आहे सगळ्यांचं, त्यांची इन्कम चालू आहे, रँक चालू आहे, गाड्या एवढं सगळं चालू आहे, आपण कशाला ते टेन्शन घेतो, उघडलंय नाही उघडलंय पुस्तक. पण हेतू आपलं काय आहे, वी आर ट्राईंग टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. बुक सेलिंग इज नॉट द अल्टिमेट गोल. कारण का, तो मुलगा एकदा प्लॅटफॉर्म वरती आला तर इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक शुअर दॅट ही स्टडीज फ्रॉम द बुक, नॉट बुक सेलिंग इज नॉट आवर मोटिव्ह. क्लिअर व्हॉट इज एड्युटेक? थोडक्यात एक आयडिया आली तुम्हाला की ऍक्च्युअल मध्ये किती मायक्रो लेवलला जाऊन प्लॅनिंग करतोय आपण. त्या विद्यार्थ्यांनी पुस्तक उघडण्यापासून त्याचा अप्रोच त्या अभ्यासाला घेऊन, सब्जेक्टला घेऊन.
बिफोर वी मूव्ह ऑन टू मी ज्यासाठी आलो आहे ऍक्च्युली त्या टॉपिकवर येण्याच्या आधी परत तुम्हाला सगळ्यांना रिफ्रेश करतो. बरेच जणांनी एक दोन लोकांनी सांगितलं की एड्युटेक बऱ्याच लोकांना एक उत्पन्नाचं साधन देण्यासाठी वगैरे डायरेक्ट सेलिंग मध्ये आलंय. अजून काय तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडेच का मी असं आलोय तुम्हाला रिक्वेस्ट करायला की तुम्हीच पुस्तकं लिखा माझ्यासाठी? काय वाटतं तुम्हाला की काय कारण असतील? मी तुमच्याकडेच आलो आता सपोज सगळ्यांकडे की तुम्ही प्लीज हे एड्युटेकचं पुस्तक घरोघरी पोहोचवा. तर तुमच्याकडे काहीतरी क्वालिटीज असतील ना, त्यासाठीच मी तुमच्यापर्यंत आलोय. काय काय क्वालिटीज आहेत मग तुमच्यामध्ये ज्यासाठी मी तुमच्याकडे आलोय? प्लीज हे एज्युकेशनचं पॅकेज आहे, तुम्ही खूप एक्सपर्ट आहेत सगळेजण शिक्षण क्षेत्रात आणि तुमच्यावर खूप लोकांचा विश्वास आहे. तुम्हाला बघितल्या पॅकेज घेतील लोक. एवढं तुमचं क्रेडिट आहे मार्केटमध्ये, एवढी फेस व्हॅल्यू स्ट्रॉंग आहे ना? हा आधी नव्हती का? काय असे काय क्वालिटीज असतील तुम्हाला तर मला सांगा की मी तुमच्याकडे आलो हे द्यायला. का मी याला डायरेक्ट सेलिंग मध्ये झालेलं आहे? येस सर, बोलू दे त्यांना. हा नाही मग तुम्हालाच का आलोय मी सांगायला? मी त्याला कसं पण विकलं असतं, तुमच्याकडे का आलोय? मूळ किमतीत त्याला मिळावं, किंमत वाढू नये. लर्निंग कॉन्सेप्ट आहे सर, समजून सांगण्यासाठी 30-40 मिनिटं यायला लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅरेंट्सचा रोल पण तेवढ्याच महत्त्वाचा. नवीन कॉन्सेप्ट जर बरोबरी जर आपल्याला पोहोचायचं असेल ते दुकानात किंवा एखाद्या शाळेमध्ये ते प्रोडक्ट पुस्तकाच्या बुक स्टॉलमध्ये हे पॉसिबल नव्हतं. एक डिव्हाइस आहे, हे सगळ्यांना आधीपासून माहिती होतं कसं वापरायचं? हळूहळू तुम्ही समजून घेतलं, शिकले. तुम्हाला कुणीतरी समजून सांगितलं असेल. मोबाईलच्या दुकानात तो मुलांनी कसं ऑपरेट करायचं, काय कॅमेरा आहे, काय फीचर्स आहेत, सगळं एक 20 मिनिटं 25 मिनिटं तर घेतले असेल. पहिला मोबाईल घ्यायला गेले तेव्हा त्यांनी डायरेक्ट सेलिंग मध्ये का नाही आले? समजूनच सांगायचं होतं ना ह्यांना पण. फक्त त्यांनी पण असंच लातूरमध्ये एक मस्त प्रोग्राम घेतला पाहिजे होता. तुम्हाला सगळ्यांना एक संधी दिली पाहिजे होती आणि सांगितलं पाहिजे होतं की प्लीज हे तुम्ही घराघरात पोहोचवा. हा गरजेचा आहे विषय, मोबाईल प्रत्येक घरात जाणं. त्यांनी कसं विकलं? रिटेल थ्रू. जी गोष्ट जिथे विकली ते लोक म्हणजे दुकानात. बरोबर आहे ना सर? त्याच्या मागच्या 2 कारण तुम्ही आमच्याकडेच बुक का दिलं? कारण की एक उदाहरण मागच्या आठवड्यामध्ये घडलं होतं की पुस्तकांचा ट्रक उलटला तर 2-3 दिवस त्यातलं एकही पुस्तक चोरी केलं नाही. परंतु दुसऱ्या गोष्टीचा ट्रक उलटला तिथं एकही गोष्ट राहिली नाही. कारण की एक तिथून त्यातून कळालं की वाचणारे माणसं चोरी करत नाहीत आणि चोरी करणारे माणसं वाचत नाही. आणि दुसरी गोष्ट की हे पुस्तक आमच्याकडे का दिलं? कारण की मी जर वाचणार आहे तर गेल्या कित्येक दिवसापासून मी दुकानावरून पुस्तक खरेदी केलं नाही आणि दुकानदार हा इतकी सविस्तर माहिती द्यायला वेळ नाही. एक दुसरी गोष्ट की हे जर पुस्तक दुकानावर ठेवलं असतं तरी शाळेनं ते ऍक्सेप्ट केलं नसतं. कारण की शाळेने वेगळा त्यांचा सिलेबस दिला असता, दुसरं. आणि असे बरेचसे आहेत की ग्रामीण भागात बट स्टील लोकांना असं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. भारतभूमी तेवढे लोकांनी जन्म जन्म सार्थक करे परोपकार. म्हणजे काय, आपण या भारतभूमीमध्ये जन्म घेतलो तर आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपल्याला त्याला काहीतरी द्यायचं आहे. जसं समजा एखादा व्यक्ती आता डुबत आहे तर त्याला काढण्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे आपली आहे. म्हणजे आपण पाहत आहोत की विद्यार्थी जे आहे या खोल चक्रीवर डुबलेले आहेत, यांना बाहेर काढायचं असेल तर सगळ्यांची आपली जबाबदारी असते. म्हणून मग मी तुमच्याकडे एड्युटेकचं पुस्तक दिलं की तुम्ही त्यांना बाहेर काढा. आपण ते क्वालिटी एज्युकेशन म्हणतो पॅरेंटली आपण समजून घेतो आणि आपला समांतर आपण लोकांना नाही, मी तुम्हाला सिंपल काय उदाहरण दिलं. मोबाईल तुम्हाला माहिती होता का? तुम्हाला समजून ऐकला आणि ती कंपनी तुमच्याकडे आली असती ना, मग विकेल कशाला दुकानात ठेवलं असतं, कशाला एवढे ऍडमिट केली असती. आणि सरांचं म्हणणं तर अजून स्वस्तात विकलू शकले असते ते मोबाईल, डायरेक्ट सेलिंग मध्ये आणला असतं तर. माउथ पब्लिसिटी जास्त. तुम्ही दिवसभरात किती लोकांशी बोलता अंदाजे? मला एक 10
हो, पण तुम्ही किती लोकांपर्यंत माउथ पब्लिसिटी करू शकला 10 दिवसांमध्ये? जस्ट जनरल एक सांगायचं, डोंट टेक एनी प्रेशर अँड ट्राय टू गिव्ह युअर लॉजिक. 20-25 खूप मोठा आकडा आहे सर. माझ्याकडे इंडियामध्ये 30 करोड विद्यार्थी आहेत. आता तुम्ही 20-25 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले, मी 30 करोड कधी क्रॉस करणार? आता 2 दिवस तुम्ही इथं आले रिसॉर्टला, RTP ला गेलं, ते बाकीच्या लोकांची पण बोलणार. पुस्तक खरेदी करायला दुकानावर जात नाही. चालेल. पुस्तक खरेदी करायला दुकानावर शक्यतो जात नाही. कमीत कमी जातात. हे सगळं शाळेने केलेलं आहे. दुकानावर जातच नाही. सर, एज्युटेकचं एखाद्या प्रॉडक्टशी तुलना करताय. प्रॉडक्ट ही एक वस्तू अशी बोलली मार्केटमध्ये लोकांच्या करते. परंतु एज्युटेक हे आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी एक सर्व्हिस त्यांना द्यायची, सेवा द्यायची आहे. एज्युटेककडे आपल्याला प्रॉडक्ट न पाहता सेवा म्हणून पाहावं. तुमच्या सगळ्यांचा मी हा प्रश्न का विचारलाय, मला तुमचं आहे ना एक गोष्ट डोक्यातनं पहिले तर क्लिअर करायची, हे डायरेक्ट सेलिंग मध्ये का नाही, ह्यालाच तुमच्याच हातात का दिलंय मी विकायला. आणि जर मी इथे थांबून तुम्हाला असं बोललो की हे माउथ पब्लिसिटी तुम्ही फास्ट विकू शकताल, तुमच्या सेलिंग मध्ये ताकद आहे, तुम्ही सगळे शिक्षण आहे, तुम्ही सेवा करताय आणि त्यासाठी तुम्ही लवकर पोहोचू शकता वगैरे, हे सगळे फॉल्स आहेत. ह्यातलं कुठलंही ट्रू नाही. देयर इज अ सिम्पल प्रोसेस टू सेल एनी प्रोडक्ट. माझा जो हेतू त्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा आहे. फर्स्ट हेतू काय, त्या मुलांपर्यंत चांगलं शिक्षण पोहोचायचं. हो, आय विल नॉट केअर की हे तुमच्या माध्यमातून चाललंय, त्या दुकानातनं चाललंय, शाळेतनं चाललंय, ऑनलाईन चाललंय, कसं चाललंय. माझा हेतू खूप क्लिअर आहे की पहिला हेतू काय, त्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवायचं. म्हणून बाकी सगळे मेथड आपण ट्राय करून झाले. त्या प्रत्येक मेथडमध्ये त्याचे चॅलेंजेस आहेत, त्या प्रत्येक मेथडमध्ये त्याचे लूप होल्स आहेत. द ओनली बेस्ट मेथड दॅट वी फाउंड वॉज रिचिंग थ्रू यू. त्याच्यातले 1-2 चॅलेंजेस जर बेसिक समजून सांगायचे झाले तुम्हाला, लातूरमध्ये खूप सारे हॉस्पिटल्स आहेत. हॉस्पिटलच्या बाहेर मेडिकलचे दवाखान्यांचे, मेडिकलचे ते दुकानांची लाईन असायची, बरोबर आहे. डॉक्टरांना वाटलं तर हे खूप मेडिकल स्टोअरवाले जास्त कमवत आहेत, आपण काय करू, औषध गोळ्या आतमध्येच विकायला चालू करू. मग त्यांनी आतमध्येच मेडिकल टाकलं. काय हॉस्पिटल्सनी काय केलं, मग बाहेरचे जे मेडिकलची दुकानं आहेत ते बंद झाले, कारण पेशंट बाहेर येतच नाही. आता ते काय करते, डायरेक्ट आतमधनं औषध देतात. तसं शाळांनी केलेलं आहे की पुस्तकं शाळाच विकत बसले जातात. शिक्षण सोडून बाकी सगळ्या गोष्टी, युनिफॉर्म, पुस्तक, शूज, सॉक्स, सगळं. मग तुम्ही दुकानात जात नाही. पहिला मुद्दा हा आहे. हे विकायला आपल्याला ठेवायला, असं समजून हे एज्युटेकचं बुक आहे, मला विकायला याला एक तर बुक स्टोअरचं ऑप्शन नाही, तर जसं आपल्या डॉक्टरकडे जाऊन MR लोक बसतात की गोळी लिहून द्या, ती आता नांदेडला मिळेल. तुम्हाला अन्नच आणणे तर कोणी लिहून दिले, डॉक्टर. आम्ही म्हणलं शाळेंना सांगू नये, लिहून द्या, संपला विषय. मला कोणालाच काहीच सांगायची गरज नाही. तुम्ही कुठेही लिहिले तरी पुस्तके आणणार, कारण टीचरनी सांगितले. हे जे प्रोडक्ट आहेत, मेडिसिन झालं, एज्युकेशन झालं, हे एक्सपर्ट ओपिनियन प्रोडक्ट आहे. तुम्ही तुमचे निर्णय नाही घेत, ह्याला कोणीतरी गाईड करायला लागतं, टीचर सारखे व्यक्ती. बट देन वी फाउंड अ प्रॉब्लेम इन दिस, दॅट द स्कूल ऑर टीचर्स विल नॉट प्रमोट एज्युटेक. रिझन काय की तुमच्याकडनं मी 1 लाख रुपये फी घेतली आणि तुम्हाला सांगितलं सर अजून 8,000 रुपये द्या, एक वर्ल्ड क्लास टीचर आहे या बुकमध्ये, ते तुमच्या मुलाला अजून चांगल्या पद्धतीने शिकवतील. तुमचा पहिला प्रश्न आहे, तुम्हाला 1 लाख रुपये कशासाठी दिले मी? माझ्या मुलाला शिकवायलाच दिले ना. परत 8,000 देऊन जर मी तुमच्यापेक्षा चांगला टीचर घेणार तर तुम्हाला 1 लाख कशाचे देऊ मी? क्लिअर आहे लॉजिक? येस. मग त्यामुळे शाळा तुम्हाला कधी प्रमोट करणार नाही, कारण ते पण तेच काम करतायत. आता उद्या माऊली सर खूप महान झाले, तुम्हाला म्हणले की एज्युटेक माझ्याकडे नका जॉईन करू, तुम्ही गिरमकर सरांच्या तिकडच्या टीम मध्ये कुठेतरी जॉईन करा, असं म्हणतील का ते? ते गिरमकर सरांनाच म्हणतील सर तुम्ही नांदेडला आहे, लातूरला, मी तुम्हाला चांगलं काम करू. तुम्ही दुसऱ्याला प्रमोट नाहीच करणार ना, बिकॉज यू आर इन द सेम बिझनेस. स्कूल इज ऑल्सो इन द सेम बिझनेस विथ अस. विल द स्कूल एव्हर प्रमोट अस? क्लिअर आहे? असे आम्ही बाकी सगळे प्रयत्न झाले. जसं रिटेलचं सांगितलं मी तुम्हाला एक्झाम्पल, तुम्ही जातच नाही स्टोअरला, तसं स्कूलचं, तसं ऑनलाईन पण भरपूर एक्झाम्पल. पण ह्या सगळ्या एक्झाम्पल्स मधून आम्हाला एक लक्षात आलं की इट इज नॉट इझी की प्रॉडक्टची किंमत पण कमी ठेवायची आहे, कारण ते किती लोकांपर्यंत पोहोचवायचे? 95% स्टुडंट पर्यंत पोहोचवायचं.
मग सगळ्यांना अफोर्डेबल राहायला पाहिजे. बायजूस सारखं करता येईल का? बायजूसचा काय प्रॉब्लेम झाला? कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन ऑफ द कस्टमर, म्हणजे कस्टमर पर्यंत त्याचं नाव पोहोचवण्यामध्ये त्यांनी 500 करोड खर्च केले. बाय डिफॉल्ट ते वसूल कशातनं करणार? कस्टमर कडनंच करणार ना. तर 500 करोड मला 1 लाख विद्यार्थ्यांकडनं वसूल करायचे, तर ते 50,000 तर मार्केटिंगचेच लागले ना माझ्या प्रोडक्टला चिटकले. मग वर 15,000चं प्रोडक्ट, मग 65,000ला तुम्हाला विकायला आलं. ते 95% लोकांना 65,000चं प्रोडक्ट परवडणार आहे का? मग त्याच्यानंतर मी थॉट की लेट्स गिव्ह इट टू द पेरेंट्स. पेरेंट्सनी ठरवू दे की बाबा हा त्यांना त्यांचं जर फ्री करायचं त्यांना अजून 10 पालकांना रेकमेंड करायचं. पण जेव्हा आम्ही ह्या प्रोडक्टमध्ये असं ह्या मेथडमध्ये आलो तेव्हा लक्षात आलं याला डायरेक्ट सेलिंग म्हणतात. पण डायरेक्ट सेलिंगकडे बघायचा दृष्टिकोन बऱ्याच लोकांचा चांगला नाही. डायरेक्ट सेलिंगमध्ये ज्या गोष्टी घडतात त्यामुळे लोकांचं एक इमेज बनलेली आहे त्या ह्याच्यावर. एक आता सिरीज आलेली आहे पिरामिड स्कीम. एवढं निगेटिव्ह लाईटमध्ये दाखवलं त्यांनी डायरेक्ट सेलिंगला, कारण त्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या लोकांबरोबर झालेल्या आहेत. फॉल्स सेलिंग कितीतरी गोष्टी झालेल्या आहेत. मग ज्यावेळेस आपण आलो त्यावेळेस आपण काही गोष्टीचं पॅरामीटर्स बेंचमार्क सेट केलं की मला बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे ज्याच्यामध्ये इन्स्टंट पेआउट असेल, प्रोडक्टची डिलिव्हरी ऑटोमाइज असेल, तुम्ही प्रोडक्ट घेऊन दारोदारी फिरायचं नाहीये, तुम्ही फक्त प्रोडक्ट रेकमेंड करा, प्रमोट करा. प्रोडक्टची गरज डायरेक्ट सेलिंग म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुमच्यामध्ये तशी सेलिंगचं तो किंवा तुम्ही एज्युकेशन एक्सपर्ट म्हणून नाही आलो का तुम्ही खूप डेडिकेटेड आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत तुम्ही घरी नाही जाणार असातला कुठलाही भाग नाही. ह्या प्रोडक्टची गरज तुमच्या थ्रूच ते पोहोचू शकतं म्हणून मी तुमच्याकडे आलो. कारण मगाशी बऱ्याच लोकांना असं गैरसमज झाला असेल की आमचे बेस्ट क्वालिटीज आहेत म्हणून. सर काही लोकांकडे खरंच आहेत. म्हणजे कदाचित मला असं वाटतं काही MBA किंवा टॉपचे युनिव्हर्सिटीज मधनं पासआउट झालेले लोक पण एडुटेकला तेवढं व्यवस्थित सांगू नाही शकत असे काही लोक आपल्याकडे आहेत. एवढे डेडिकेटेड त्यांची जी स्किल आहे. परत तेच विद्यार्थ्यांचं जे मी उदाहरण दिलं की ग्रामीण भागामध्ये असे विद्यार्थी त्यांना फक्त संधी द्यायचा अवकाश आहे. असेच एडुटेक मध्ये मी काही चॅनल पार्टनर बघितले त्यांना फक्त एक चांगली बिझनेस अपॉर्च्युनिटी देण्याचा एक अवकाश आहे. ते शाईन सेम यांच्या बरोबर चालू चॅनल पार्टनर्स की फक्त एक संधीचा अवकाश आहे त्यांच्याबरोबर, चांगली बिझनेस अपॉर्च्युनिटी. सो आपण एक प्लॅटफॉर्म बनवलाय ज्याच्यामध्ये तुमच्यावर शून्य रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी काय तुमची? फक्त प्रोडक्ट प्रमोट करायची, पोचवायची, व्हिडिओची, कशाची कुठली जबाबदारी तुमच्यावर आहे का? फक्त प्रोडक्ट प्रमोट करायचंय. त्याला विकतंय कोण? टेक्निकल बाब समजून घ्या. सरांना मी जर प्रोडक्ट प्रमोट केला, सरांनी प्रोडक्ट विकत कुणाकडनं घेतलाय? कंपनीकडनं. माझ्याकडनं घेतला का? ह्यांच्याकडनं घेतला का? पण लायबिलिटी माझ्यावर किंवा ह्यांच्यावर आली का कुठल्याही प्रकारची? कारण आम्ही प्रोडक्ट विकलाच नाही त्यांना. विकला कोणी? दॅट इज डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट कंपनी टू कन्झ्युमर जो त्यांनी ऑनलाईन त्यांचा देऊन घेतलेला आहे. तेव्हा तुमच्यावर जबाबदारी शून्य आहे, लायबिलिटी शून्य आहे. प्रोडक्ट डिलिव्हर पण कंपनी त्यांच्या घरी करते, तुमचा पेआउट पण इन्स्टंट सेटल करते, त्यामुळे तुमची रिस्क पण शून्य आहे. आता रिस्क झिरो, लायबिलिटी झिरो आणि रिस्पॉन्सिबिलिटी झिरो असे किती बिझनेस माहिती तुम्हाला ज्यामध्ये हे तिन्ही झिरोज आहेत? एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे ती बाकी सगळ्या बिझनेस मध्ये कदाचित खूप छोटी असेल, पण ही रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की त्याच्यामुळे झोप नाही लागली पाहिजे तुम्हाला की त्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचू नाही शकत. जे महाराष्ट्रामध्ये फक्त जर बघितले तर ते 2.5 करोड विद्यार्थी आहेत. त्या सगळे वंचित आहेत शिक्षणापासून आजपर्यंत. त्यांच्यापर्यंत पोहोचायची जबाबदारी ही तुमच्याकडे आहे. ती खूप मोठी. त्याला मी नंबर मध्ये नाही टाकू शकत. बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी झिरो. समजा तुम्ही म्हणले की आमची जे रिस्क आहे, लायबिलिटी जी आहे खूप कमी आहे. समजा मी एखाद्याला प्रोडक्ट देतो, प्रोडक्ट दिल्याच्या नंतर समजा ऍप मध्ये लीड आली, त्याला माहिती आहे की कोण गेले, मी देतो, त्याला थोडीच कंपनीकडे जाणार आहे, त्याला माझ्याकडे येणार. बरं ठीक आहे. सोपं एकदम उदाहरण देतो तुम्हाला. आता हा फोन कुठला आहे? रिअलमीचा फोन. आता हा खराब झाला. मी एक मोबाईलचा दुकानदार आहे.
मी यांना फोन विकला, हा खराब झाला, हे काय करतात? कस्टमर केअर सर्व्हिस सेंटरला जातात रिअलमीच्या, का माझ्याकडे येतात? कारण त्यांना रिअलमी कंपनीने काय सांगितलंय, बाबा हा आमचा फक्त दुकानदार विक्रेते आहे. फोन कोणाचा आहे? कंपनीचा आहे. जे पण प्रॉब्लेम आहे तुम्ही कुठे घेऊन या? कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला. डायरेक्ट सेलिंग ही एकमेव इंडस्ट्री इथं उलट होतं. ज्यांनी विकलंय पहिले जाऊन त्याची कॉलर पकड, माझे पैसे मला परत. कारण कंपन्यांनी जबाबदारी घेणं बंद केले की हा प्रोडक्ट आमचा आहे तर जबाबदारी म्हणजे 100% पाहिजे आपली. आता तुम्ही काय करा, तुम्हाला एक्झाम्पल डेमो म्हणून आता कस्टमर सपोर्टला एक फोन करायचा. आता आज आहे सॅटर्डे ना, उद्या संडे, फोन संडेला बंद असणार, मंडेला तुम्हाला कॉलबॅक नाही आला, ते कंपनीच्या ऍप मध्येच मेल आयडी आहे, त्याच्यावर फक्त मेलची रिक्वेस्ट टाकून ठेवा, मग कस्टमर सपोर्टची टीम आपण चेंज करून टाकू. जर सोमवारी फोन नाही आला तुम्हाला मोबाईलचं ऍप्लिकेशन उघडा एड्युटेकचं, त्याच्यामध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला मेल करायची फॅसिलिटी आहे, फोन करायची फॅसिलिटी आहे, व्हॉट्सअप करायची फॅसिलिटी आहे. तुम्ही फोन करून ट्राय करून फक्त मिस कॉल देऊन ठेवून द्या. तुम्हाला सोमवारी फोन नाही आला तर आपण बघू की ओनरशिप खरंच घेते नाही घेते कंपनी. मला पण कळेल की आपले लोक काम करतात नाही करत. मी असं म्हणत नाही की 100% करत असतील, पण तुमच्या माध्यमातून मला त्यांना वेळोवेळी टेस्ट करता येतं. टेस्टिंग केलंय सर 20 मिनिटात पॅकेज ऑनलाईन करून देतो. मी छान आहे बी अजून म्हणत नाही, त्यांना झाडावर नाही बसवलेलं आता. मी फक्त म्हणतोय की त्यांचं ते काम आहे आणि ती ओनरशिप आपल्याला घ्यायची. आता ऍपलचा पण फोन बिघडतो, त्यांचे पण फोन DOA होतात, सॅमसंगचा पण होतो. असं काही कुठल्या कंपनीचे फोन असे फुलप्रूफ नसतात. पण त्यांनी काय सांगितले, जबाबदारी आमची, काही झालं तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका, म्हणून तुम्ही रिलॅक्स माइंड मध्ये असता की काही झालं तरी कंपनी. येस सर. सर इतकं स्ट्रॉंग आहे सर्व्हिस सेंटर आपलं की पेमेंट कंपनीला गेलं आणि इनवॉइस आली आणि ती इनवॉइस जर तिकडे दिली कस्टमर सपोर्टला आणि आपण तो नंबर रजिस्टर केला आणि त्यांना सांगितलं की याच्यावर ते ऍक्टिव्ह करून द्या, लगेच ऍक्टिव्ह करून द्या, तर मी इथंही करू 20 मिनिटाच्या आत ऍक्टिव्ह होतं. हा ते मेसेज येतात की 20 मिनिटात स्टार्ट होईल. हे सगळे पेरलेले नाहीत, रिअल एक्सपिरियन्सेस सांगतात. तसे इथे सगळे विनर्सच आहेत. आरटीपीचे ऑलमोस्ट किती, आरटीपीचे विनर्स किती होते सर? 75. सो 75 तर विनर्सच बसले, त्यामुळे तुम्ही अचीवमेंट करून बसलेले आहेत. असे आपण 3 लोकेशनला आरटीपी करू होतो. एक मँगलोरचा ऑलरेडी झालाय, एक लातूरमध्ये आणि एक लोणावळ्यामध्ये पुढच्या विकेंडला आहे 25-26 तारखेला. तर जे विनर्स आहेत, फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू ऑल. कारण छोटं टार्गेट होतं, पण ते टार्गेट स्पेसिफिकली ह्याच्यासाठी ठेवलं होतं की मला कमिटेड सिरियस लोक हे बघायचे होते, किती कुठल्या रिजनमध्ये आहेत, त्यांच्याशी एडू वाईटलवरती डिस्कशन करायचं. आता मी सगळ्यांना सांगितलं असतं एडू वाईटलवरती डिस्कशन करायचं, तर इतर 500 लोक तर आता दिवशी पार ते सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनसाठी सरांनी 400 लोक कोंबले होते कॉलेजमध्ये. तो हेतू नव्हता. आरटीपी ठेवण्यामागचं कारण काय होतं, ते टार्गेट की जे सिरियस आहेत आपल्या कामाला घेऊन, एड्युटेकला घेऊन, त्यांच्याशी मला डिस्कस करता येईल एडू वाईटल बद्दल.